ब्लॉग सोडायला थोडासा उशीर झाला मित्रांनो, तर समजून घ्या आणि पुढे जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका यश वाघमध्ये. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आपण चाललेलो आपल्या गावाला आणि सोबत देवदर्शन पण करणार होतो. तर तुमचा भाऊ डायरेक्ट कार मध्ये जाऊन गप बसला. म्हणलो कोणाची एक नाही दोन नाही, डायरेक्ट फॅमिली दाखवली. एक वाईट अँगल हाणला आणि पप्पाला बघितलं मी. डायरेक्ट एटीएम पाशी गाडी थांबवली. पप्पा गेले मस्त की पैसे काढायला. म्हणलं अजून एक वाईट अँगल हाणावा आणि इथल्या पब्लिकला मोसम दाखवावं. तर मोसम आवडला असेल तर कमेंट करा. तर इथं दत्त महाराजांच्या मठात पोहोचलो आम्ही. तर मठात पोहोचले म्हणल्यावर दर्शन तर घ्यावंच लागणार. तर आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी सर्व फॅमिली उतरलो, गेलो डायरेक्ट दर्शनाला. दत्त महाराजांच्या पडलो पाया आणि त्यांचे 2 शिपाई बघितले. म्हणलो वा क्या बात आहे, 2 शिपाई कसले बसलेत भाई, एक नंबर. तर इथं खूप सारी माहिती होती. मला तर इथलं वातावरण एक नंबर वाटलं. तुम्हाला कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. इथं तर खूप माहिती आहे. तुम्ही कधी आले ना तर तुम्हाला पण कळण इथली माहिती काय आहे. दत्त महाराजांच्या मठात किती माहिती आहे. तर आम्ही डायरेक्ट दत्त महाराजांच्या मठातनं बाहेर आलो आणि इथं अजून एक दत्त महाराज दिसले. म्हणलो वा यांचे पण पडलो पाया, घेतली भेळ, चाललोय पुढल्या दौऱ्याला आम्ही. तर अजून भूक लागलेली. पप्पाला बोललो पप्पा गाडी थांबवा आणि काहीतरी मागव. पप्पाने अजून एक भेळ मागवली आणि बकऱ्यांनी तर काय आमची गाडी अडूनच ठेवलेली. तर आम्ही काय फुल बोर झालतो. तर आपण केला कॅमेरा इथं बंद. नेक्स्ट लोकेशन होतं आपलं धावजी पाटील. तर धावजी पाटलाला पोचूनच आपण कॅमेरा ओपन केला. इथलं वातावरण तर एक नंबर होतं. तर आपण मंदिरापाशी थांबलेलो. तर थोडंसं ब्लॉग शूट करू बोललो आणि आतमध्ये जाताना बोललो सगळ्यात आधी पाय पडू. पण इथे कॅमेरा अलाउड नव्हतं म्हणून तुमचा भाऊ डायरेक्ट स्टिंग घ्यायला पोहोचला. स्टिंग घेतली आणि मम्मीला म्हणलं धर तू पण पी. तर मम्मी पण पिली आणि मी परत पिलो आणि पोचलो डायरेक्ट पेट्रोल भरायला. स्टिंग पिऊन काय मन भरलं नव्हतं म्हणून आम्ही थोडीशी शॉपिंग केली. तुमच्या भावाने घेतली कॉफी. डायरेक्ट पोचलो गावाला आपले प्रशांत भाऊ भेटला. मस्त वाटलं भाऊला भेटून, एक नंबर. तर भाऊ बोलला चल आपण चिव्या आप्पाला भेटून. तर डायरेक्ट गाडीवर आम्ही ट्रिपशी बसलो आणि चिव्या आप्पाकडे निघलेलो. तर तो सांगत होता की भाऊ खरंच लय भारी आहे व्हिडिओ वगैरे. म्हणलं धन्यवाद भाऊ, सपोर्ट करत राहा. बोले भावा आहे की सपोर्ट तुला, अरे तुला नाही केलं कोणाला करणार, तू भाऊ नाही जीव आहे माझा. तू त्यांनी डायरेक्ट ते गाणं लावलं आणि आम्ही डायरेक्ट गाडी बसून दन 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 सन 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 पिरी काना 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 दोन. आपण जे मित्राला भेटायला चाललेलो आपल्याला तो मित्र भेटला आणि त्या भेटून भाई एक नंबर वाटलं भाऊ, एक नंबर बोललो. ते बोलले एक नंबर ब्लॉगिंग करतोय भाऊ, असंच पुढे जाशील. तर तिथनं पोहोचलो आम्ही घरी. त्रिशाकडनं घेतले पैसे आणि दुकानात गेलो खावा आणायला. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.